हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर इथे वाजत आलेले आहे सकाळचे 7:15 होत आलेले आहेत आणि मी ना तुम्हाला माझ्या खिडकीमध्ये जी कुंडी ठेवलेली आहे ना, तर तिथे असंच मी खरबूज खाऊन ज्या बिया वगैरे असतात तर त्या कुंडीमध्ये टाकलेल्या. तर त्या बियातून हे झाड आलं आणि या झाडाला ना हे मगाशी दाखवलेलं हे इतकं मोठं खरबूज झालेलं आहे आणि खूप सारे छोटे छोटे खरबूज आलेत. पण मला असं वाटतं ना की हे झाड वाढण्यासाठी हे जी छोटीशी कुंडी अपुरी पडते. तर अशी झाडं असतात ना त्यांना अशी खूप मोकळी जागा वगैरे हवी असते. पण असो, तर या झाडापासून एक मस्तपैकी मला छोटंसं खरबूज आता यावेळेस मला माझ्या स्वतःच्या कुंडीतलं मिळेल. तर खूप छान साईज वगैरे झाली आहे, पण मला फक्त चिंता वाटते की त्याची वाढ तिथे आता पूर्णपणे होत नाही. फक्त एकच खरबूज तेवढं मोठं झालं आणि बाकीची जी खरबूज आहेत ना, तर ती एकदम लहान लहान साईजची. तर मला असं वाटतं की ती पूर्ण म्हणजे मोठी होणार नाहीत, कारण की त्याला ना पाहिजे तसं पोषण त्या कुंडीमध्ये मिळत नाहीये. तर आज मस्तपैकी झाडांना हात वगैरे लावला आणि कसं आहे ना, घरातली जी झाडं वगैरे असतात किंवा बाहेरची कुठलीही म्हणा, तर त्याच्यावरती ना एक हात फिरवल्याशिवाय असं छान असं समाधान मिळत नाही. तर मस्तपैकी झाडांवरती एकदा हात फिरवला. कसं असतं आपलं लेकरू जसं असतं तर आपण किती त्याचा लाड वगैरे करतो, तर तसंच झाडांचं देखील असतं. आपण आपल्या हाताने लावलेली जी झाडं असतात ना, तर खरंच खूप मायाने वाढवलेली असतात आणि त्याच्यावरती मी हात फिरवला, पाणी वगैरे घातलं आणि इथे मी माझ्या रुटीनला लागलेली आहे. तर सकाळची सुरुवात मस्तपैकी कोमट पाणी पिऊन वगैरे झालेली आहे. थोडीशी एक्सरसाइज स्किपिंग वगैरे केली मी आणि आता स्किपिंग वगैरे करून झाल्यानंतर आता मला किचनमध्ये जायचं आहे. आणखीन माझं काहीही नाही आहे, कारण की कसं आहे मुलांचं सकाळी जेव्हा कॉलेज वगैरे असतं ना, तर सकाळी मुलगा 6:30ला घर सोडायचा आधी, 6:15 6:30च्या आसपास. पण आता ना सध्या तरी त्याचं आणखीन कॉलेज वगैरे सुरू झालेले नाहीये. त्याच्यामुळे ना सकाळी सकाळी जे 6:30ला भाजी चपाती तयार असायची ना, तर ती आता थोडीशी उशिरा बनते. तर आज म्हटलं आज नाश्त्याला काय करायचं, तर निलयला मी आधीच विचारलं होतं की तू उपमा म्हणजे उपमा खाशील की शिरा. तर त्याने आज चक्क शिरा सांगितला आणि मला छान वाटलं, म्हणजे चला थोडंसं वेगळं ऑप्शन काहीतरी. आणि इथे आतमध्ये मी शिरा करते आणि थोड्याशा ना पावसाच्या निमित्ताने घरामध्ये माशा वगैरे येत होत्या, म्हणून मग मी ना धूप वगैरे लावलं. तर धूप वगैरे लावल्याने ना माशा वगैरे घरात येत नाहीत आणि छान असा एक म्हणजे सुगंध अत्तराचा पसरलेला आहे घरामध्ये. अत्तराचा नाही, धूपचा. तर इथे रवा भाजता-भाजताच याच्यामध्ये थोडेसे 3 ते 4 बदामाचे तुकडे बारीक करून घातले मी. कारण की मग रवा भाजता-भाजता छान असे बदामाचे तुकडे असे खमंग कुरकुरीत भाजले जातात. एका साईडला यांना पाणी प्यायला गरम करायला ठेवलेलं आहे, कारण की हे देखील रोजची रोज तुळशीचं पाणी कोमट करून पितात. तर एका साईडला तुळशीचं पाणी ठेवलेलं आहे गरम करायला, कोमट करायला म्हणजे उकळायला, आणि एका साईडला हा शिरा मस्तपैकी आता तुपामध्ये भाजून घेतेय. बरेचदा मी प्रयत्न करते, की जो आपण प्रसादाचा शिरा जो बाहेर आपण खातो ना सत्यनारायणाचा, तसा खूपदा मी घरी करायचा प्रयत्न करते. पण ना तसा तो बनतच नाही घरामध्ये, माहिती नाही का? कदाचित इथे तूप आणि दूध वगैरे कदाचित कमी पडत असेल किंवा माहिती नाही तो कसा बनवतात तो. पण घरामध्ये ना कितीही प्रयत्न केला तरी तसा बनत नाही. पण असो, थोडासा प्रयत्न केला होता मी तसंच करायचा. तर इथे छान असा रवा भाजून घेतला आणि आता एक इथे बाजूच्या गॅसवरती ना हा जो टोप आहे त्याच्यामध्ये थोडंसं दूध होतं कपभर, तर त्याच्यामध्येच मी पाणी घातलं आणि ते शिऱ्यामध्ये घालण्यासाठी गरम करायला ठेवलंय. मला ना शक्यतो स्वयंपाक करत असताना कमीत कमी भांडे निघावेत असं नेहमी वाटत असतं. पण माहिती नाही का, सिंक ना नेहमीच भांड्याने भरत असतं आणि म्हणून मी आज विचार केला, की नाही भांडे कमीत कमी काढायचे. म्हणून मी काय केलं, ह्या दुधाच्या टोपात पाणी घातलं, ते गरम केलं आणि थोडंसं जे शिल्लक आहे ना दूध त्याचाच मी चहा वगैरे करणार आहे. तर त्याच्यामध्येच मी आता चहापत्ती वगैरे घालून त्याच्यातच चहा करते, म्हणजे चहाचा टोप वाचेल. हां, अशा हेतूने मी करते. पण मला माहिती आहे जेवढी भांडी निघायची आहेत ना, तेवढी ती निघणारच निघणार. बऱ्याचदा आपण किचनमध्ये काम करत असताना आपल्याला शॉर्टकट कसा करता येईल याचा आपण प्रयत्नात असतो. पण बरीचशी अशी कामं असतात ना, त्यांना शॉर्टकटच नसतो. पण काही कामं असतात ना, तर तिथे आपण थोडाफार शॉर्टकट करू शकतो. जसं की मी आता ह्या दुधाच्या टोपामध्ये पाणी गरम करून ते शिऱ्यामध्ये घातलं आणि त्याच्यातच आता थोडंसं जे पाणी होतं त्याच्यातच मी चहा करून घेतला. निदान ॲटलीस्ट एक टोप तरी घासायला कमी पडेल. तर इथे मस्तपैकी गूळ पावडर घातली आणि छान असा गुळाचा शिरा करून घेतलेला आहे. मला असं वाटतं गुळाचा शिरा याला सांजा म्हणतात वाटतं
होता नाही का, गुळाची पावडर वगैरे घालून केलेलं याला. आता मला माहिती नाही सांजा आणि शिऱ्यामध्ये काय फरक आहे. तर इथे पुन्हा मी 2 चमचे तूप घातले छान असं भरून आणि मस्त असा गुळाचा शिरा तयार केलेला आहे. बऱ्याचदा मी विचार करते की तब्येत खूप वाढत चाललेली आहे, वजन वाढत चाललेले आहे, तर काही पदार्थ ना असे आपण शक्यतो टाळले पाहिजेत तुपाचे वगैरे. पण असे पदार्थ ना क्वचितच घरामध्ये कधीतरी बनतात, म्हणून मग ना अशा वेळेस अजिबात मी मनाला रोखत नाही. मस्तपैकी गूळ घालून शिरा केला आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्राचे 2 चमचे तूप घालून छान असा गुळाचा शिरा आता बनवून झालेला आहे. एका साईडला चहा करतीये. तर सकाळचा नाश्ता असा तयार झालेला आहे. आता मला असं वाटत होतं, की शिरा वगैरे करण्यापेक्षा डायरेक्ट भाजी चपाती केली असती ना, तर नाश्त्याला पण तेच झालं असतं आणि डब्बा पण होऊन गेला असतं एवढ्या वेळामध्ये. पण असो, असं कधीतरी होतं, की खूप दिवसांनी असं काही नाश्त्यामध्ये वेगळं असं खावंसं वाटतं. तर अशा वेळेस मी बिनधास्तपणे भाजी चपातीला बाजूला करते आणि हा शिरा बनवून घेते. छान असं नाश्त्याचा प्रकार शिरा बनवून घेतलेला आहे आणि हे जे दूध आहे ना, हे रात्री आलं होतं. आमच्याकडे आमचा जो दूधवाला आहे ना, रात्री दूध देऊन जातो. तर हे दूध मी तसंच फ्रीजमध्ये ठेवलेलं आणि सकाळपर्यंत ना अशी घट्ट दाटसर अशी जी साई आहे, साय साय म्हणतात वाटतं याला, कारण की एका ताईने मला सांगितलेलं साई नाही ग बाई, साय म्हणायचं त्याला. तर ती साय जी आहे ना, तर ह्या पिशवीच्या कडेला अशी दाटसर असा थर जमतो. तर त्या पिशवीला चांगलं हलवलं मी आणि आता हे दूध गरम करून घेतेय. बरीचशी कामं बाकी आहेत, भाजी बनवायची आहे, भाकरी बनवायची आहे. आज शिरा केल्यामुळे चपाती करायला मला कदाचित वेळ मिळणार नाही, म्हणून मग मी विचार करते की आज डब्याला निलयच्या बटाट्याची भाजी आणि भाकरीच देऊ. तर सकाळी सकाळी ना म्हणजे वेगळा नाश्ता, शिरा, पोहे किंवा उपमा करा, मग नंतर भाजी चपातीचा नाश्ता करा, मग नंतर दुपारचं जेवण करा. हे सगळे असे 3-3, 4-4 प्रकार करायचे म्हटले ना, तर 9:30 पर्यंत मला नक्कीच माहिती आहे की हे सगळं होणार नाहीये. आणि म्हणून मी काय करते, सकाळी भाजी चपातीचा नाश्ता ठरला ना, तर तोच नाश्ता तोच डब्याला असतो आणि त्याच्यामध्ये भात आमटी वेगळं काही केलं ना, तर दुपारचं जेवण देखील होऊन जातं. पण कधी-कधी असं होतं की मनाला मुरड घालावी लागते आणि हो, आता हा शिरा मी का केलाय त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते आणि भाकरी का देणार आहे. कारण की माझं संपलेलं आहे गव्हाचं पीठ आणि दळण मी चक्कीत आज देणार होते. काल मला द्यायचं होतं, पण ते मी पूर्णपणे विसरून गेले. तर म्हटलं की असो, आज भाकरीच वगैरे द्यायची. तर मोठ्या मुलाचं खूप असतं, डब्याला मला चपातीच पाहिजे असते, भाकरी वगैरे नको आणि यांचं म्हणणं असतं मला भाकरी करत जा म्हणून. मग आता 2-2, 3-3 प्रकार सकाळी कसं काय शक्य? कारण की 9:30चा माझा 9:30-10चा माझा क्लास सुरू होतो आणि त्याच्या आधी इतकी सगळी कामं उरकणं अशक्य असतं. म्हणजे बघा ना, झाड, लोट, लादी, कपडे, त्याच्यानंतर डबा वगैरे आणि इतक्या सगळ्या धावपळीमध्ये इतके सगळे प्रकार बनणं अशक्य आहे. म्हणून मग मी आज यांना म्हटलं की नाही, आज भाकरी बनवलेली आहे, तर आज तुम्ही नाश्त्याला भाकरी खा. आज तुमच्या मनासारखं. पण आज भावेशच्या मनासारखं काही झालेलं नाही. हां, पण आमच्या तिघांच्या मनासारखं झालेलं आहे. कधीतरी कुठेतरी थोडीफार ॲडजस्टमेंट करावीच लागते. कारण की सगळंच जर वन मॅन शो जर चालला ना, तर तो जो मॅन असणार आहे किंवा ती जी वुमन असणार आहे घरातली, तर ती नक्कीच आहे, तिला पण जीव आहे आणि ती देखील थकणार आहे. म्हणून मग ना ॲडजस्टमेंट खूप गरजेची आहे आणि हे मला असं वाटतं, की प्रत्येक गृहिणीला याच्यातून जावं लागत असेल. त्याच्यामुळे ना कधीतरी आपल्या घरातल्या माणसांना ना ॲडजस्टमेंट पण करायला शिकवायची. कधीतरी एखाद्याच्या मनात सारखं नाही होत, तर अशा वेळेस ॲडजस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे. तर पावसाळा सुरू झाल्यापासून ना या रूममध्ये खूप गर्दी झालेली आहे. कारण की कपडे खिडकीमध्ये काही सुकत नाहीत आणि म्हणून कपडे वाळवण्याचा जो स्टँड आहे तो मी या बेडरूममध्ये ठेवलाय. पण तिथे देखील या स्टँडने ना जवळपास जी रिकामी जागा होती ती सगळीच घेतली होती. पण कपडे वाळणं देखील गरजेचं आहे आणि हॉलमध्ये तर ते ठेवू शकत नाही. म्हणून मग मी तिथेच ते कपडे वगैरे सुकत घातले आणि कपड्यांच्या घड्या घालून ठेवून दिल्या. आणि हे जे पनीर मी तुम्हाला काल दाखवलेलं कालच्या व्हिडिओमध्ये, तर हे पनीर एवढं शिल्लक होतं. तर भावेशला म्हटलं तुला भाजी भाकरी देते. भाकरी म्हटल्यानंतर त्याचं तोंड साहजिकच आहे. थोडासा मूळ त्याचा उतरला, मग खराब झाला म्हणता येईल आणि मग त्याला म्हटलं की पनीर तुला देते त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं थोडंसं असं परतून. तर मग हे जे पनीर होतं ना, तर ते मी तव्यावरती ठेवलं फक्त गरम करायला. थोडंसं असं लालसर असं परतून घेणार आहे आणि त्याच्यावरती थोडंसं चिमटभर ना तिखट घालणार आहे. तर मस्तपैकी प्रोटीनचा नाश्ता आणि बटाट्याची भाजी आणि भाकरी. हा आता एकदा तो जेवला ना आणि तो कधी उठतो साधारणपणे, कॉलेज आणखीन सुरू झालेलं नाहीये, त्याच्यामुळे तो निवांत असतो. त्याचे रात्रीचे गेम वगैरे खेळून तो सकाळी निवांत उठतो. त्याच्यामुळे ना तो डायरेक्ट एकदाच नाश्ता आणि जेवण एकत्रच करून घेतो. म्हणून मग मी पण ना त्याला डायरेक्ट जेवायलाच देते आणि कसं पोटभर एकदा जेवला ना, की मग तो नंतर दुपारचं असं जास्त काही खात नाही. आणि आता हे त्याचं खाणं मी तुम्हाला सांगते, साधारणपणे 12:45 झालेले आहे. अशा वेळेस त्याला खायला दिलेलं आहे. म्हणजे जेवण आणि नाश्ता एकत्रच झाला. तर आजची रेसिपी तुमच्याशी खास शेअर करते. एक अशा प्रकारची चटणी तुमच्याशी शेअर करणार आहे, जी
आपल्या केसांसाठी खूप बलवर्धक असणार आहे. बऱ्याचदा आपण असं म्हणतो, की माझे केस गळतायत, काळे व्हायला लागलेले आहेत आणि म्हणजे मी भरपूर भाजीपाला वगैरे खातोय वगैरे. पण आपल्या घरामध्ये ना खूप सारे असे प्रकार असतात, जे आपण ना माहिती असून पण आपण ते टाळत असतो. तर आज ना माझ्याकडे कढीपत्त्याचं प्रमाण खूप होतं, कारण की माझी मावस सासू ज्या आहेत तर त्या गावावरून आल्या होत्या आणि त्यांच्या शेतातली मस्तपैकी ही कोथिंबीर आणि दारातला जो कढीपत्त्याचं झाड होतं, तर भरपूर असा कढीपत्ता त्यांनी आणला होता. तर म्हटलं आता या कढीपत्त्याचं करायचं काय? तर म्हटलं की चला आज ह्या कढीपत्त्याचं ना मस्तपैकी चटणी करूया. तर मस्तपैकी हा कढीपत्ता सगळाच मी काढून घेतला आणि स्वच्छ धुवून घेते आणि हा धुवून घेतलेला कढीपत्ता छान असा निथळत ठेवायचा आणि भाजून घ्यायचा. तर माझ्या मावस सासूच्या शेतातली कोथिंबीर म्हणजे मी त्यांना मावशी म्हणते, तर त्यांच्या शेतातली कोथिंबीर पण इतकी छान ना, म्हणजे अशी गावठी कोथिंबीर होती, फुलं वगैरे लागलेली त्याला आणि इतका छान सुगंध सुटलेला ना, थोडी जरी कोथिंबीर तुम्ही भाजी किंवा आमटीमध्ये घातली ना, अप्रतिम अशी भाजी होते. कधी तुम्ही असे ओले झाडाला लागलेले असे धणे खाल्लेत का? तर मी खाल्लेत, कारण की मी लहान असताना माझी आजी जेव्हा धण्याच्या शेतामध्ये म्हणजे कोथिंबीरच्या शेतामध्ये जेव्हा मला घेऊन गेलेली, तर मी तर खेळायचं काम करत होते, पण आजी ते सगळे कोथिंबीर, धण्याची झाडं काढण्याचं काम करत होती. तर त्या झाडांना ना छान अशी तयार झालेले धणे लागले होते. जशी आपण ओली बडीशेप खातो ना, तर तसे धणे होते आणि त्यातले काही धण्याचे दाणे आहेत ना, ओलसर हिरवे असे, ते तिने माझ्या तोंडामध्ये असे टाकलेले. तर इतकं मस्त खमंग असा सुगंध सुटलेला ना त्या धण्यांचा, तर काय सांगू. आणि त्या शेतामध्ये ना अवतीभोवती आणि त्या रस्त्यावरून जाताना ना पूर्ण धण्याचा आणि कोथिंबीरचाच वास सुटलेला. इतका सुगंध भारी ना. तर ही एक आठवण झाली या कोथिंबीरला पाहून. आता अर्धी जी कढीपत्त्याची पानं आहेत, ते मी भाजत घातली आणि अर्धी जी पानं होती ना, तर म्हटलं ती घरात वापरायला होतील. तर एका स्वच्छ कॉटनच्या कपड्यावरती ती अशा पद्धतीने पसरून त्याचा रोल करून ठेवते. म्हणजे सगळं पाणी निथळून होईल आणि ही जी कढीपत्त्याची जी पानं आहेत ना, मग ती आपण डब्यामध्ये स्टोअर करू शकतो. बरेचदा आपण फोडणीमध्ये घातलेला कढीपत्ता बाजूला काढून ठेवतो, पण कढीपत्ता ना आपल्या आहारासाठी आणि आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कढीपत्ता जर आपण फोडणीमध्ये घातला ना, तर एक पदार्थाची चव वाढते. कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, बी हे सगळं आहे. शिवाय आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस इतकं सगळं आहे. कढीपत्ता हा केस गळतीसाठी, कोंडा झाला असेल, डोळ्याच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी देखील तितकाच महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे ना आपल्या अवतीभोवती किंवा आपल्या घरामध्ये जर असा मसाल्यामध्ये कढीपत्ता वगैरे आला ना जास्तीचा, तर हा कढीपत्त्याची तुम्ही चटणी वगैरे बनवून नक्कीच ठेवू शकता. बरं वर्षभर साठवायचं असेल ना, तर हा कढीपत्ता भाजून किंवा सुकवून त्याची पावडर करून एका हवाबंद डब्यामध्ये ठेवली ना, तर स्वयंपाकामध्ये, भाज्यांमध्ये तुम्ही नक्कीच वापरू शकता. आणि खरंच सांगते इतकी जबरदस्त ही चटणी बनून तयार होते ना, किंवा कढीपत्त्याची पावडर जरी तुम्ही एखाद्या भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये घातली ना, तर खरंच खूप खुलून येते याची चव. तर कढीपत्त्याच्या चटणीसाठी कढीपत्ता भाजून घातला. याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, लसूण आणि थोडंसं माझ्याकडे जे गेल्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये मगज बी जे मी काढलेलं खरबुजाच्या बीमधून, तर ते घातलेलं आहे. चटणी घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून हे छान असं बारीक करून घ्यायचं. तर ही चटणी आहे ना केसांसाठी, त्वचेसाठी, डोळ्यांसाठी भरपूर अशी पोषक आहे. लोह आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे रक्त वाढतं, हाडं बळकट होतात आणि डोळ्यांची दृष्टी देखील सुधारते. त्वचेचे जे आरोग्य आहे ते देखील सुधारतं. तर ही चटणी मी बनवून ठेवलेली आहे आणि आता इथे मी हॉलमध्ये आलेली आहे. क्लास वगैरे झाल्यानंतर इथे मी झाडू मारून घेते, कारण की मुलांनी जो काही थोडाफार कचरा वगैरे केलेला ना, तर तो पुन्हा एकदा घराला झाडू मारून घर स्वच्छ करते. तर असं होतं आजचं माझं रुटीन आणि कढीपत्त्याची रेसिपी. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.